अध्यक्ष महोदय, विलास या भोमरे ठिकाणी पूर्व मागणीवरती बोलत असताना पाणी पुरवठा व स्वच्छता बाब क्रमांक 432 या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करल आणि अभिनंदन करल का त्यांनी पैठण तालुक्यासाठी वॉटर ग्रीड योजना मंजूर केली। जवळपास 178 गावं त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। परंतु माझ्या मतदारसंघातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 44 गावं हे माझ्या पैठण विधानसभा मतदारसंघाला जोडले गेलेले, तर त्या वॉटर ग्रीडमध्ये ह्या 44 गावाचा त्या ठिकाणी समावेश करावा ही या ठिकाणी माझी मागणी राहील। त्यानंतर दुसरा विषय, या ठिकाणी जे जलजीवन मिशन आहे जिल्ह्यामध्ये याचं काम मोठ्या प्रमाणात मंजूर झाले होते, पण त्यावेळेस तत्कालीन कार्यकारी अभियंता वाघमारे यांच्या चुकीच्या धोरणामुळे बऱ्याचशा योजना अपूर्ण आहे। तर त्या तत्कालीन कार्यकारी अभियंता वाघमारे यांच्यावर देखील आपण त्या ठिकाणी निलंबनाची कारवाई करावी ही मागणी आहे। नगरविकास विभागावर बोलत असताना बाब क्रमांक 114 या ठिकाणी 178 कोटीचा माझा पैठण शहराचा रस्त्याचा नाल्याचा त्या ठिकाणी डीपीआर हा शासनाला आलेला आहे, तो जर मंजूर केला, कारण की पैठण शहरामध्ये महापूर असेल, अतिवृष्टी असेल, यामुळं शेतकरी आपल्या नागरिकांची वसाहत असेल, व्यापारीची बाजारपेठ असेल, त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं जातं। जर हा डीपीआर मंजूर केला रस्त्याचा तर निश्चित माझ्या शहरासाठी त्या ठिकाणी फायदा होईल। या ठिकाणी 209 कोटीची पैठण आपेगाव